सखी सावली काव्यांजली। खूप मोठी चूक झाली यार, एक कॉन्ट्रॅक्ट साइन नव्हतं करायला हवं मी। अरे ठीक आहे, तू काय मुद्दाम केलेस का? होतं असं काय होतं असं? निदान त्या कॉन्ट्रॅक्ट मधले क्लॉजेस तरी वाचायला हवे होते ना। इतका कसा काय मूर्ख? चुकलाय यार, सगळं चुकलंय। आता तरी मला एकच मार्ग दिसतोय, तू हे कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करू शकत नाहीस। नो वे, काही झालं तरी ते प्रोजेक्ट मी नाही कंटिन्यू करू शकत। अरे मग घरी तरी सांग आणि पैसे भरून टाक। तुला काय वाटतं, इन्व्हेस्टर जास्त दिवस थांबतील? अरे आज ना उद्या ते पैसे रिकव्हरीसाठी येतीलच ना, मग काय करशील? नाही, हे नाही होऊ शकत। काही झालं तरी घरच्यांना ह्या बाबतीत मी नाही कळू देऊ शकत। हे बघ, घरच्यांना हाय गाइस, काय झालं? असं का बघताय? आय मीन तुम्हीच मला इथे कॉन्ट्रॅक्ट डिस्कस करायला बोलवलं होतं, राईट? पण मी एक सांगू का, आपण कितीही डिस्कस केलं किंवा कितीही तडजोड केली तरी आपले जे इन्व्हेस्टर्स आहेत ते त्या कॉन्ट्रॅक्ट मधनं मी बाहेर पडू शकत नाही, असंच ना? ऑफकोर्स प्रीतम, पण तू पेनल्टी अमाउंट पे केली तर यू आर फ्री टू गो। आणि ती अमाउंट इतकी मोठी ठेवली तुम्ही की ती अमाउंट भरता भरता माझ्यासारखा माणूस उद्ध्वस्त होईल याची खात्री करून घेतल्या तुम्ही। हे कॉन्ट्रॅक्ट करून मला विकत घेतलाय तुम्ही। प्रीतम प्लीज काम डाऊन, शांत हो। व्हॉट काम? प्रीतम, अरे मी तुझ्याच काळजीपोटी बोलतीये। बरं तू मला सांग, आपण काय करूया? आपण केस करूयात का? लॉयर हायर करूयात का? अरे बट दे आर इन्व्हेस्टर अँड दे विल मेक शुअर की तेच ही केस जिंकतील। आणि तुला चांगलं माहित आहे या कोर्ट कचेरीच्या कामात किती वेळ जातो ते। बरं, या सगळ्यासाठी आपल्याच खिशातनं पैसे जाणार, त्याचं काय करायचं? मला ना या सगळ्यामध्ये एक मिडवे दिसतोय। अच्छा, काय काय मिडवे आहे तुझ्या मते? सांग ना। ऑप्शन हाच आहे की हे बघ, मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून मी तुला हे सजेस्ट करते। तुला जर कंटिन्यू करायला जमत नसेल तर तुझं घर आणि हा स्टुडिओ मिळून आपण सेटल करायला इन्व्हेस्टरला सांगू शकतो। हे बघ प्रीतम, मी इतकंच करू शकते आता तुझ्यासाठी। प्रीतम, करू का मग मी डील? हाँ अंजलि बोल। हॅलो प्रीतम, प्लीज आत्ताच्या आत्ता घरी निघून ये ना। काय झालंय? आणि आत्ता? बोल, काय झालंय? अंजलि बोल ना, काय झालंय? कशासाठी बोलवतेस? प्रीतम, तुझ्या कॉन्ट्रॅक्ट पेपर मधला एक पेपर घरी होता। काय काय काय? यू मीन माझ्या प्रोजेक्टच्या कॉन्ट्रॅक्ट मधला पेपर? होल्ड कर, फाइल दे, फाइल होल्ड कर। असं कसं होईल? हॅलो, ऐक, बरोबर आहे तुझं, फाइल मध्ये एक पेपर गायब आहे। ऐक ऐक, आता काय सांगतोय त्याकडे नीट लक्ष दे। काही झालं तरीही तो पेपर लपवून ठेव आत्ताच्या आत्ता। तो पेपर आई बाबांच्या हाती लागता कामा नये, कळलं तुला? का आई बाबांना सगळं कळू देऊ नको? का
का लपवायचंय हे सगळं आमच्यापासून? प्रीतम इतके वाईट आहेत का रे तुझे आई वडील? आई हे बघ असं नाहीये, तुला माहित. प्रीतम अरे एवढी मोठी अमाऊंट कशी काय मॅनेज करणार होतास? आणि हे सगळं करताना टेन्शन मध्ये तुला काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? तुला कळत कसं नाहीये? मला कळत नाहीये माझी माणसं अशी का वागतायत माझ्याशी, अशी लपवाछपवी का करतायत? लांब चाललेत सगळे माझ्यापासून. एक मिनिट प्रीतम, बेटा आत्ताच्या आत्ता घरी आहे. बाबा हे बघ, आपण समोरासमोर बसून बोलूया या विषयावर. हे बघ रजब, आपल्याला काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागेल यावर. हॅलो हॅलो मी फोन करतो. बाय. प्रीतम अरे प्रीतम विश्वजित, मी तुला आधीच सांगितलं होतं आपल्या ऑफिसमधलं वातावरण खराब होईल असं ही गोष्ट मला चालणार नाही. ही तुम्हाला कंपनीमध्ये ठेवू शकत नाही. यू बोथ आर सस्पेंडेड विथ इमिजिएट इफेक्ट. मी खरं तर श्रेष्ठाला धडा शिकवायला आले होते इथे आज, पण त्याचा फटका विश्वजित नाही बसेल असं वाटलंच नव्हतं. पण त्यांच्यामुळेच माझ्या घरातल्या माणसांना त्रास झाला ना. आईंचं त्यांच्या सख्ख्या बहिणीशी असलेलं नातं दुरावलं, त्यांच्यात भांडणं झाली. म्हणजे ते सगळं बर्थडे सेलिब्रेशन, ते सगळं विशूला घेऊन आमच्या घरी येणं, ते सगळं नाटक होतं ताई. हो हो ते नाटक होतं. आई बाबांना असं घराबाहेर राहायची वेळ आली. हे सगळं त्या दोघांमुळेच झालं. आज जे काही झालंय ते चूक की बरोबर हे नाही सांगता येणार मला, पण त्यामुळे विश्वजितना त्रास होईल. त्यांची नोकरी गेली, पण त्यांनी आमच्यावर जी वेळ आणली आहे त्यासाठी हे गरजेचंच. त्रास जे झालंय ते आईंना नाही नाही नको. आधीच घडून गेलेल्या सगळ्या गोष्टींमुळे त्या खूप अस्वस्थ आहेत. एवढा त्रास सहन करतात. आत्ता सांगून त्यांचा त्रास वाढवायला नाही. योग्य वेळ आली ना की मी सगळं नीट समजावून सांगेन त्यांना. हा पेपर जर आपल्याला सापडला नसता तर प्रीतम केवढ्या मोठ्या संकटात आहे हे आपल्याला कधी कळलंच नसतं का हो? धुरे, अगं काय बोलतेस तू? अगं आज नाही तर उद्या त्याने ही गोष्ट आपल्याला सांगितलीच असती. त्यालाही मोठा धक्का बसला असेल ना. तो डायजेस्ट करण्यासाठी त्याला थोडासा वेळ लागत असेल. आणि मुख्य म्हणजे आपल्याला काय सांगायचं हेच त्याला कळत नसेल तर. पण तो फोनवर कसा बोलत होता बघितलं ना. कुठल्याही परिस्थितीत आई बाबांना या पेपर्स बद्दल कळलं नाही पाहिजे असं सांगत होता तो अंजलीला. का हे सगळं आपल्यापासून लपवावं असं का वाटलं त्याला? अंजली, अंजली. अरे हो प्रीतम, मी आहे इथेच. तो पेपर आईला कसा सापडला? बोल ना, आई जवळ कसा आला तो पेपर? तिला कुठला मिळाला? प्रीतम हो, तू आरोप केल्यासारखे प्रश्न का विचारतोस मला? मला खरंच माहित नाही. आणि ते पेपर्स आधीपासून तुझ्याकडेच होते ना. कदाचित कुठे ठेवताना एखादा कागद राहून गेला असेल. प्रीतम मला खरंच माहित नाही. मी अक्काईकडे डबा घेऊन जात असताना मावशींनी मला तो पेपर दाखवला. मधुरी, अगं किती विचार करतेस तू? आपल्याला सुद्धा कधी कधी काही गोष्टी आपल्या माणसांपासून लपवाव्या लागतातच ना. मी कोणापासून काहीही लपवलेलं नाहीये, कधीच नाही. आपल्या माणसांपासून तर नाहीच नाही, आणि कुणाला फसवतही नाही. हो, आठव
निकितापासून प्रीतम दूर व्हावा म्हणून तू झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्यास, आणि ही गोष्ट आपल्या चौघांव्यतिरिक्त आपण कोणालाही कळू दिली नव्हती. मी हे गोळ्या वगैरे घेतल्या ते तुम्ही तिला सांगितलं नाही ना? आम्ही कशाला सांगू? उलट आम्ही असं ठरवलंय की तूच बरी झाल्यानंतर तुला जे काही सांगायचं ते तुझ्या बहिणीला तूच सांग. अगदी तुझ्या सख्ख्या बहिणीला देखील आपण ती सांगितली नाही अजूनही. काही गोष्टी घराच्या भल्यासाठी आपल्यातच ठेवाव्या लागतात. त्या नाही सांगतायत कोणाला, त्यामागे काहीतरी कारण असतं. आता याला तू फसवणूक असं नाही म्हणू शकत ना. अहो पण ते तर मी पण काय, एखादी गोष्ट तू केलीस तर ती योग्य आहे, आणि तीच गोष्ट दुसऱ्याने केली तर त्याचा राग मनात धरून बसशील. हा अगं, या विषयावरूनच मीनाक्षी ताईंची भांडण झालं ना तुझं. किती बोललीस ताईंना तू. आणि प्रीतमचं म्हणशील तर निकिता बरोबर त्याने काम करू नये म्हणून तूच त्याला थांबवलंस ना, आणि म्हणूनच ही परिस्थिती त्याच्यावर ओढावली की नाही. अगं, एवढं सगळं असूनही मुलं त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न तरी करतायत, प्रॉब्लेम्सना स्वतः फेस करतायत. मग अशा परिस्थितीत आपण त्यांना सपोर्ट करायचा की त्यांच्याबद्दल राग मनात ठेवायचा? सांग बरं तूच. सगळा घोळ झाला यार. एक वेळ बाबाला सापडला असताना पेपर काही प्रॉब्लेम नव्हता. आई जवळ तो पेपर, आईला तो पेपर नाही मिळाला हवा होता. अंजली, आता काय करू? काय उत्तर देणार मी तिला? कुणाला काही उत्तर देण्याची गरज नाही. काय झालं? इतका का घाबरलास? एवढी मोठी गोष्ट आईपासून लपवून ठेवलीस तेव्हा नाही भीती वाटली? आता कशाची भीती वाटली? मावशी, खरं तर तो चूक ही चूकच. मला आता कुठलीही आर्ग्युमेंट्स आणि एक्सप्लेनेशन्स नकोच. चल माझ्याबरोबर. काय? काय झालं मला? काय चाललंय हे? काही नाही, आमचा छोटासा खारीचा वाटा. तू खूप मोठ्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकलाय, आम्हाला माहितीये, आणि तो प्रॉब्लेम तुलाच फेस करावा लागणार आहे. पण तरी सुद्धा त्रास करून घेण्यापेक्षा आणि इकडे तिकडे प्रयत्न करून अडकण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आम्हीच तुला मदत करू. हिचे हे दागिने आहेत आणि माझ्या काही इन्व्हेस्टमेंटची फाईल आहे, आणि हे आपल्या फार्म हाऊसचे पेपर्स आहेत. कसं आहे बेटा, अमाऊंट छोटी असते तर तू तुझ्या लेवलला मॅनेज केली असतीस, पण अमाऊंट खूप मोठी आहे ना, म्हणून आम्ही मदत करतोय. ठीक आहे.
सॉरी, मी तुम्हाला याआधी काही यातलं सांगितलं नाही. मला वाटलं मला जर कळलं तर कदाचित तुम्ही मला ओरडाल, मे बी बोलणं बंद कराल काही दिवस. सो सगळा विचार करून मी हे लपवलं. आणि आज नाही बेटा, प्रीतम, अरे तू आमचा मुलगा आहेस. तुझे प्रॉब्लेम्स ते आमचे प्रॉब्लेम नसतील का? ते एवढंच की तू हे आम्हाला थोडस आधी सांगितलं असतंस तर ही वेळ आपल्यावर आज आली नसते. माझंही चुकलं जरा बाबा. ऍक्च्युली खूप टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे मला कळलं नाही करेक्ट वेळ काय आहे, कसं सांगू. सो ओके बेटा. बरं, ह्यात होईल ना मॅनेज सगळं? जे काय मला म्हणालास ना, ते शब्दच पुरेसे आहेत माझ्यासाठी. तुम्ही दोघं नेहमी माझ्या पाठीशी आहात. ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि बाय द वे, तुम्हा सगळ्यांना एक न्यूजही द्यायची मला. कसली न्यूज? न्यूज अशी आहे की एका मोठ्या म्युझिक लेबलने मला अप्रोच केलाय. आणि कदाचित लवकरच आम्ही एकत्र कामही करू. ते एक ऍडव्हान्स पेमेंट करणार आहेत मला, आणि जर ते लवकरात लवकर झालं तर मोस्ट लाईकली सगळाच प्रॉब्लेम सुटेल. अंजली, अंजली, काय करतेस? रात्रीच्या जेवणाची तयारी. दुपारी काव्यासाठी डबा घेऊन जात होतीस ना, मी अडवलं तुला. नाही मावशी, तसं नाहीये. ऍक्च्युली त्या प्रीतमच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सच्या विषयामध्ये डब्याचा विषय राहूनच गेला. माझं अक्काईशी बोलणं झालं, त्यांचं जेवणही झालंय. ठीक आहे, दुपारचं जेवण झालं असेल त्यांचं, पण ऍटलिस्ट रात्रीचं जेवण तरी. एक मिनिट. हा, ऍक्च्युली तुला डबा घेऊन जाण्यापासून थांबवण्याचा उद्देश नव्हता ग माझा. जशी तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे तशीच मलाही माझ्या बहिणीची काळजी आहेच ना. बहिणी बहिणींचं नातं किती वेगळंच असतं ना. किती काही झालं तरी त्यांच्यातलं प्रेम कधीच कमी होत नाही. या नात्याचे बंध इतके घट्ट असतात ना की ते सहज तुटूच शकत नाही. हे घे, तुझ्या अक्काईसाठी आणि माझ्या मीनाक्षी ताईसाठी घेऊन जा. हो, मी एवढं काम संपवते आणि मग जाते. कामाचं राहू दे, मी बघून घेईन. आणि बाकीचं आवरायला भाऊ आहेच की, तू जाऊन. आणि हो, तू डबा घेऊन आली आहेस असं सांग.
माझं नाव नको घेऊस. मावशी, मी सांगितलंय तेवढं कर. जा, जाऊन ये.